स्त्रियातही काही म्हणू शकतात, पण हा प्रश्न जो आहे या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला। शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची, शिवसेना काल आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणारी याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गेल्या काही वर्षात जे अभूतपूर्व बदल झालेत त्याचे पडसाद आजही उमटतात। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण ही चिन्ह निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला बहाल केल्यानंतरही हा वाद संपलेला नाहीये, उलट तो अधिक गडद झालाय। नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात या मुद्द्यावरून जोरदार जाहीर कलगीतुरा रंगलाय। देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमकपणे मांडणी करताना म्हटलंय की शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि लोक न्यायालयानं म्हणजे जनतेनं लोकसभा निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब केलंय। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्या दाव्याचा खरपूस समाचार घेत शिवसेना ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचीच आहे असं ठामपणे सांगितलंय। सुप्रिया सुळे यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत अखेर न्याय ठाकरे गटालाच मिळेल आणि संपूर्ण निकाल कायदेशीर निकषांवर उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरेल असा मोठा दावा केलाय। या दोन बड्या नेत्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आराखड्यात वार पलटवार सुरू झाले असून संपूर्ण राज्याचं लक्ष आता या वादाकडे आणि भविष्यात होणाऱ्या न्यायालयीन निकालाकडे लागलंय। पण हा निकाल कुणाच्या बाजूने फिरू शकतो पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विधानात लोकशाहीच्या सर्वात मोठ्या न्यायालयाचा म्हणजे जनता न्यायालयाचा दाखला दिलाय। फडणवीस यांच्या मते लोकशाहीत जनता हाच सर्वोच्च न्यायाधीश असते आणि जनतेनं प्रत्यक्ष मतदानातून कोणाच्या पाठीशी उभे राहायचं हे दाखवून दिलंय। एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार आणि खासदार बाहेर पडले। त्यानंतर निवडणूक आयोगाने कायदेशीर तरतुदी, पक्षाची घटना आणि लोकप्रतिनिधींचं संख्याबळ या सर्व तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिलं। फडणवीस यांनी या प्रक्रियेचं समर्थन करताना सांगितलं की निवडणूक आयोगाचा निर्णय हा केवळ एका रात्रीत झालेला नाही, तर त्यासाठी सर्व निकष तपासले गेले। त्यानंतर आता पार पडलेल्या निवडणुकांमध्ये जनतेनं शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देऊन या निर्णयावर जनमानसाची मोहर उमटवली। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आणि नैतिकदृष्ट्याही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे या वास्तवाचा स्वीकार विरोधकांनी केला पाहिजे असा टोला त्यांनी लगावलाय। स्त्रियातही काही म्हणू शकतात, पण हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे। आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे, पण त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे। या वक्तव्यावर महाविकास आघाडीतून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याला थेट आव्हान दिलंय। सुप्रिया सुळे म्हणाल्या की सत्तेचा आणि यंत्रणेचा गैरवापर करून तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह किंवा नाव हिसकावून घेता येऊ शकतं, पण बाळासाहेब ठाकरेंनी कष्टातून उभी केलेली शिवसेना आणि शिवसैनिकांचे ठाकरे कुटुंबाशी असलेले भावनिक नाते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। सुप्रिया सुळे यांनी कायदेशीर लढाईचा दाखला देत स्पष्ट केलंय की निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय आणि तिथं अद्याप अंतिम निकाल आलेला नाही। न्यायालयात होणाऱ्या सुनावणी दरम्यान जे पुरावे आणि घटनात्मक मुद्दे समोर येतात ते पाहता हा निकाल पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरण्याची दाट शक्यता आहे। पक्षाची मूळ घटना, पक्षांतर्गत निवडणुका आणि आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा यावर जेव्हा सर्वोच्च न्यायालय अंतिम आणि सविस्तर निर्णय देईल तेव्हा शिंदे गटाचे कायदेशीर अस्तित्व धोक्यात येऊ शकते अशी राजकीय चर्चा कायदे तज्ञांच्या वर्तुळात सुरू असल्याचं सुळे यांनी अधोरेखित केलंय। हे अयोग्यच आहे, कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही, हे आमच्या विरोधकांनाही माहिती आणि आम्हाला तर माहितीच आहे। ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला
त्या यंत्रणेचा गैरवापर झाला. हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं. कोण त्यांना नाही म्हणलं होतं? वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या महाराष्ट्राच्या राजकीय आराखड्यात या दोन परस्पर विरोधी दाव्यांमुळे एक नवीनच चर्चा युद्ध सुरू झालंय. राजकीय विश्लेषकांच्या मते देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यातील हा वाद केवळ दोन नेत्यांपुरता मर्यादित नाही, तर तो आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरवणार आहे. महायुतीला हे दाखवून द्यायचंय की मूळ शिवसेना त्यांच्यासोबत आहे, जेणेकरून बाळासाहेबांच्या विचारांची मतं त्यांच्याकडे वळतील. याउलट महाविकास आघाडी आणि विशेषतः ठाकरे गट जनतेच्या मनात ही भावना निर्माण करत आहे की त्यांच्यावर अन्याय झाला असून गद्दारी करणाऱ्यांना न्यायालय आणि जनता धडा शिकवेल. या भावनिक आणि कायदेशीर मुद्द्यांभोवतीच आता महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय. या संपूर्ण वादात कायदेतज्ञांचं मत अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. निवडणूक आयोगाने जरी बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली असली तरी सर्वोच्च न्यायालयातील अपात्रतेच्या याचिकांचा निकाल हा संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देऊ शकतो. जर न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतले किंवा आमदारांच्या अपात्रतेबाबत कठोर भूमिका घेतली तर शिंदे गटासाठी ती मोठी चपराक ठरेल. राजकीय वर्तुळात अशी ही एक चर्चा अत्यंत वेगानं सुरू आहे की जरी सध्या सर्व काही शिंदे यांच्या बाजूने दिसत असलं तरी न्यायालयीन प्रक्रियेत असे काही अनेक कच्चे दुवे आहेत जे ठाकरे गटाच्या बाजूने निकाल फिरवू शकतात. पक्षाच्या मूळ निधीवर ताबा मिळवणं, पक्षाची घटना बदलणं आणि व्हीप बजावण्याचा अधिकार या तांत्रिक बाबींवर न्यायालयात अत्यंत सूक्ष्म पातळीवर युक्तिवाद सुरू आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी निकालाचं पारडं ठाकरेंच्या बाजूने झुकू शकतं असं विधानही केलंय. दुसरीकडे लोक न्यायालयाचा विचार केला तर महाराष्ट्रातील जनता या सर्व घडामोडींकडे अत्यंत बारकाईने पाहत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केलं होतं की मतदारांच्या मनात ठाकरे गटाबद्दल एक सुप्त सहानुभूतीची लाट आहे. मुंबई, कोकण आणि मराठवाड्यात ठाकरे गटाला मिळालेलं यश हे त्याचंच द्योतक आहे. मात्र त्याच वेळी शिंदे यांच्या शिवसेनेनंही काही जागांवर जोरदार मुसंडी मारत आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे जनता पूर्णपणे कोणाच्या बाजूने आहे हे एकाच निवडणुकीवरून स्पष्ट करणं घाईचं ठरेल. देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चाणाक्ष राजकारणी असल्यानं त्यांना माहिती आहे की आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे मतदारांच्या मनावर बिंबवणं गरजेचं आहे. जर मतदारांचा संभ्रम दूर झाला नाही तर त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो. म्हणूनच फडणवीस सातत्यानं लोक न्यायालयाचा संदर्भ देत आहेत. ठाकरे गटाचे नेते सुप्रिया सुळे यांच्या विधानाचे स्वागत करत आहेत आणि न्यायालयीन लढाईत आपल्यालाच न्याय मिळणार असल्याचा पुनरुच्चार करतायत. तर शिंदे गटाचे नेते सुप्रिया सुळे यांच्यावर पलटवार करताना म्हणतात की ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही त्यांनी शिवसेनेच्या भवितव्याची काळजी करू नये. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत झालेल्या फुटीचा संदर्भ देत महायुतीकडून सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा खेळ आता अत्यंत गुंतागुंतीचा आणि रंजक वळणावर पोहोचलाय. आता शिवसेना कुणाची हा प्रश्न केवळ एका पक्षाच्या अस्तित्वाचा राहिला नाही, तर देवेंद्र फडणवीस यांच्या लोकन्यायालयाचा दावा आणि सुप्रिया सुळे यांच्या सर्वोच्च न्यायालयावरील विश्वास या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी महत्त्वाच्या आहेत. मात्र जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही आणि त्यानंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता आपलं मत स्पष्टपणे नोंदवत नाही तोपर्यंत हा राजकीय संघर्ष असाच धगधगत राहणार आहे. निकाल खरोखरच ठाकरेंच्या बाजूने फिरणार की शिंदेची शिवसेना आपली पकड अधिक मजबूत करणार याचं उत्तर येणारा काळच देईल. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी.